व्हेसोस्पाझम म्हणजे काय? एन्युरिझमच्या आजारामध्ये बऱ्याचदा पहिल्या 2 ते 3 आठवड्यांमध्ये व्हेसोस्पाझम होऊ शकतं. म्हणजे काय होतं? मेंदूच्या ज्या छोट्या रक्तवाहिन्या आहेत, त्या आकुंचन पावू शकतात. आता त्या आकुंचन का पावतात? तर या सबअरॅक्नोइड हेमरेजमध्ये मेंदूच्या आवरणाभोवती जो रक्तस्राव झालेला आहे, त्याच्यामुळे या छोट्या रक्तवाहिन्यांचं केमिकल इरिटेशन होतं आणि त्यामुळे मेंदूच्या वेगवेगळ्या भागांना रक्तपुरवठा कमी होऊन पेशंट्सना एका साईडला वीकनेस किंवा बधीरपणा किंवा मुंग्या हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्यामुळे व्हेसोस्पाझमला लवकर आयडेंटिफाय करणं आणि ते होऊ नये यासाठी आम्ही न्यूरोसर्जन्स बऱ्याचदा पेशंटचं बीपी वाढवून ठेवणं किंवा जास्त पाणी देणं, पॉझिटिव्ह फ्लुइड बॅलन्स ठेवणं या गोष्टी आम्ही करतो. व्हेसोस्पाझम हा जरी बऱ्याचदा अपरिहार्य असं प्रॉब्लेम असतो एन्युरिझममध्ये, तरी पण त्याला लवकर आयडेंटिफाय करून अग्रेसिव्हली ट्रीट करणं खूप महत्त्वाचं आहे.